हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करतो. मित्रांनो, आज दिनांक 12 एप्रिल 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू वसंत, सौर वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल. उद्या पहाटे 5 वाजून 52 मिनिटानंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल. मित्रांनो, मित्रांनो तिथी आजची पौर्णिमा तिथी आहे. उद्या पहाटे 5 वाजून 52 मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो व्याघात योग आहे. रात्री 8 वाजून 40 मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 4 वाजून 36 मिनिटानंतर भाऊ करण्याला सुरुवात होईल. आणि उद्या पहाटे 5 वाजून 52 मिनिटानंतर बालो करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनी मीन राशीत असतील. चंद्र कन्या राशीत, गुरु वृषभ राशीत. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो रात्री प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शक्के 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणी सौर वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे मंदवासरे हस्त नक्षत्रे व्याघात योगे विष्टीकरणतायाम पौर्णिमा शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र तीर्थक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 4 वाजून 36 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संकल्पतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14, 18, 20, 21 आणि 22. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14 आणि 24. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 18, 20 आणि 21. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये उपलब्ध नाही. मित्रांनो, विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14, 18, 19, 20, 21, 22 आणि 25. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता. यासाठी मुहूर्त दिले दिनांक 14, 20, 21, 24 आणि 25. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. मित्रांनो, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. तेव्हाच आपली ही सेवा जी आहे ती देवतेपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक या मूर्तीवर घ्यावा लागतो. जर आपण घेत नसाल तर मग मात्र अशी मूर्ती जी आहे प्राणप्रतिष्ठित ती खंडित मानली जाते, तिचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, असे न होता असे होऊ नये म्हणून आपण मित्रांनो विधिवत ही प्राणप्रतिष्ठा पूर्ण करावी आणि शेवटपर्यंत अभिषेक करावा. मित्रांनो, तेव्हाच आपली मूर्ती जागृत राहणार आहे, मंदिरात राहते तशी. आणि
आपल्याला आशीर्वाद प्रदान करणार आहे. आपल्या मनोकामना ज्या शास्त्रमान्य आहेत त्या बहुतेक पूर्ण होतात मित्रांनो. मंदिरामध्ये आपल्याला हासाचा अनुभव मिळतो मित्रांनो. कारण पुजारीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सकाळ संध्याकाळ किंवा दुपार अभिषेक तर पूजा अर्चा होत असते मित्रांनो. तेव्हाच ही मूर्ती जागृत राहते आणि अशी जागृत मूर्ती आपल्याला प्रसन्नता प्रदान करते, अभयदान प्रदान करते मित्रांनो, आपल्या मनोकामना पूर्ण करते मित्रांनो, शक्यतो शास्त्रमान्य असलेल्या मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो. जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये मित्रांनो हनुमान जयंती हा महत्वाचा उत्सव या चैत्र मासातील आहे मित्रांनो. पौर्णिमेला सूर्योदय यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो, राम भक्त श्री हनुमान यांचा. तेव्हा आपल्याला हे घरी साजरी करता येणार नाही हनुमान जयंती. यासाठी आपल्याला जागृत जवळच्या हनुमान मंदिरातच जाऊन हा सोहळा पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल मित्रांनो. आणि काही अंशी पुण्यही आपल्या पदरात पडू शकते मित्रांनो जर आपण हा कार्यक्रम अटेंड केला तर. याची सुरुवात ब्रह्ममुहूर्ती होत असते मित्रांनो. तेव्हा या ठिकाणी आपण काही दान धर्म वगैरे करून प्रसादाचं वाटप करून मंदिरामध्ये काही दान देऊन हे करू शकता मित्रांनो यथाशक्ती विधिवत. मित्रांनो, दुपारी 4:36 भद्रा योग आहे. हा भद्रा योग राहूच्या अंडर येत असल्यामुळे यामध्ये या काळात जे काही आपण काम करणार आहात ती शक्यतो महत्वपूर्ण नसावीत, जी रेग्युलर आहे तीच असावीत. अन्यथा आपल्याला अपयश येऊ शकते मित्रांनो. पौर्णिमा श्राद्ध कर्म देखील आहे. या श्राद्ध कर्मामध्ये आपल्याला अर्थात पौर्णिमेला जर आपले कोणी माता पिता जर परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर आपल्याला हे श्राद्ध कर्म करायचे आहे मित्रांनो. पिंडदान युक्त विधिवत पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळामध्ये करा, जेणेकरून आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमयपणे. मित्रांनो, सायंकाळी 6:08 मृत्यू आणि यमघंट योग या जनन शांती संबंधी योग असल्यामुळे आपल्याला 12व्या दिवशी या जनन शांतीचा विधी करायचा आहे पंडिताच्या माध्यमातून. घरी करायचं आहे, राहत्या घरी. आणि जर आपण असे करणार असाल तर मग मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपल्याला आपण सगळं विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या शुभाशुभ घटना या तीव्रतेने येत असतात. त्याची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला हा विधी करणे गरजेचे आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे मित्रांनो. महाराज चे चरित्र आपण जर वाचले तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळतील. आपल्या आचरणात आपण त्या आणू शकता मित्रांनो. राजकारण सोडून यामध्ये आपल्याला हा जो महाराजांचा चरित्राचा विषय आहे तो हाताळायचा आहे. यामध्ये कुठल्याही ठिकाणी आपल्याला जाण्याची गरज नाही. फक्त घरच्या घरी थांबून आपण हा विधी पूर्ण करू शकता मित्रांनो. संकल्प सोडा, मानसिक संकल्प सोडा किंवा भौतिकही सोडू शकता मित्र. अग्निपूर्तीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर तेही करू शकता. पण पुढे जाऊन जर ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. जे रेग्युलर आहे ते आपण करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही मित्र. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो. त्यामुळे आपण या 1.5 तासाच्या काळामध्ये महत्वाची कामे टाळा, ती इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये 2 मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे मित्रांनो. तर असा वक्री शुक्र आपल्याला कसे फळ देणार आहे तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल
त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ते शुभाशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे असते. तर आपल्याला नक्की जाणून घ्यायचे असेल तर जवळच्या ज्योतिषाकडून आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया आपण माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.